स्वर्गीय आनंदराव गायकवाड बहुउद्देशीय संस्था नागपूर अंतर्गत सामाजिक बांधिलकी फाउंडेशन नागपूरद्वारे समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणरत्नांचा सन्मान व सत्कार करून त्यांच्या कार्याचं कौतुक करण्याच्या व या कार्याची दखल समाजातील अन्य व्यक्तींनी घ्यावी या हेतूने व संस्थेच्या ध्येय धोरणाच्या अनुषंगाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त संस्थेचे सचिव डॉक्टर शैलेश गायकवाड, लिखित शिक्षणाची भरती ओहोटी उपाध्यक्ष डॉक्टर प्रवीण गेडाम, लिखित ज्ञान व अभ्यासक्रम व डॉक्टर अरविंद पुनवटकर द्वारे लिखित गृहस्थ जीवनातील बुद्धत्व या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर राजश्री मेश्राम आणि प्राध्यापक डॉक्टर ऋषिकेश दलाई, शिक्षणशास्त्र विभाग, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांना सत्कार मूर्ती म्हणून गौरवण्यात आले। या समारंभात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय गुरुवर्य, राज्यस्तरीय गुणरत्न छत्रपती शाहू महाराज राज्यस्तरीय समाजभूषण, रमाबाई आंबेडकर राज्यस्तरीय स्त्रीभूषण, पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय कृषीभूषण, गाडगे महाराज राज्यस्तरीय सरपंच रत्न, सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय ज्ञानज्योती, महात्मा फुले राज्यस्तरीय शिक्षक रत्न पुरस्कार असे एकूण 44 पुरस्कार प्रदान करण्यात आले। आयोजन समितीद्वारे पुरस्कारार्थींची निवड संपूर्ण महाराष्ट्रातून करण्यात आली होती। या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर राजकुमार अवसरे, संचालक राज्य विज्ञान संस्था नागपूर, उद्घाटक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे अभ्यासक माननीय ज्ञानेश्वर दादा रक्षक, महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय योगेशजी देवतळे यांच्या शुभ हस्ते माननीय डॉक्टर अजित सुनारकर, प्राध्यापक मॉरिस कॉलेज आणि माननीय डॉक्टर शिल्पा सूर्यवंशी, केंद्र प्रमुख पंचायत समिती मौदा यांच्या प्रमुख व विशेष उपस्थितीत पार पाडण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांनी संस्थेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कार्याचं कौतुक केले। डॉक्टर शैलेश गायकवाड यांनी सामाजिक बांधिलकी फाउंडेशनद्वारे कोरोना काळात केलेल्या व सद्यस्थितीत करीत असलेल्या कार्याचा आढावा आपल्या प्रास्ताविकेतून मांडला। समाजाकरिता आपल्या कार्याचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करणे हे आमच्याकरिता आनंदाची बाब असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आशाकांत गोंडाणे यांनी तर आभार संस्थेच्या अध्यक्षा संगीता गायकवाड यांनी व्यक्त केले। जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनलसाठी पुंडलिक गुरनुले, विदर्भ ब्युरो चीफ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.